जय श्री कृष्ण श्रोते हो. श्री हरिविजय कथासार कंसाकडून पाठवलेल्या कृष्णवधासाठी अनेक दैत्यांचा संहार आणि सुदर्शन विद्याधर या गंधर्वाचा उद्धार. 13व्या अध्यायाच्या शेवटाला श्री हनुमान येऊन असुरासुराला ठार मारतो. श्री कृष्णाने हनुमानाला श्री रामाच्या रूपात दर्शन दिले होते. हनुमानाला श्रीराम भेटीचा परमानंद झाला होता. जेव्हा कृष्ण त्याला सांगतो की या कृष्णावतारात मी तुझे स्मरण केले, कारण असुरासुराचा मृत्यू केवळ तुझ्याच हातून घडणार होता. हनुमानाने विनंती केली की रामराया, मला आता सावळे श्रीकृष्णाचे गोपी रूप दाखव. मग श्रीकृष्णाने गोपाळाचे रूप घेतले. हनुमानाला खूप आनंद झाला आणि त्याने आकाश मार्गाने रामेश्वराच्या दिशेने उड्डाण केले. श्रीधराने 13व्या अध्यायाच्या संदर्भात एक ओवी लिहिली आहे. 13वा अध्याय संपतात येथे रामरूप धरिले कृष्णनाथे, असुरासुरा प्रभंजन सुते येवोनिया संवारिले. कंसाला कृष्णाची एवढी भीती वाटू लागली होती की सर्वत्र त्याला आता केवळ कृष्णच दिसू लागला. सेवकांनी खायला विडा जरी कंसाच्या हातात दिला तरी तो विडा उचलून पाही, तर त्या विड्यात सुद्धा त्याला श्रीकृष्णच दिसायचा. कंस विडा फेकून द्यायचा, आपल्या सेवकांवर ओरडायचा, म्हणायचा, म्हणे तांबुलात मेळवुनी कृष्ण, मज दिदला तुवा आणून, घेऊ पाहतोसी माझा प्राण, शत्रू पूर्ण झालासी. अद्यासूर नावाच्या एका दैत्याने कंसाच्या दरबारात विडा उचलला की मी गोकुळात जाईन, महाप्रचंड अशा अजगराचे रूप घेईन आणि संपूर्ण गोकुळवासियांना कृष्णासहित गिळून टाकीन. त्याप्रमाणे पर्वता एवढा महाप्रचंड अजगर आपलं मुख पसरून बसला. एखाद्या पर्वताची दरी असावी असे ते त्याचे प्रचंड मुख होते. गोकुळातले सर्व गोप, गाई, वासर पर्वताची दरी समजून त्या मुखात गेले. कृष्ण सुद्धा त्या मुखात गेला. सर्व आत गेल्याबरोबर अघासुराने आपला महाविशाल जबडा मिटला. सर्व गोप घाबरून गेले. ते कृष्णाचा धावा करू लागले. कृष्णाने अतिविशाल रूप धारण केले. द्वादरा योजने त्याचे मुख, त्याहुनी उंच झाला रमा नायक, उभाचे अजगर देख, चिरिला तेव्हा गोविंदे. तेव्हा श्रीकृष्णाने त्या अजगराला उभा चिरला. कंसाला ही बातमी मथुरेत कळली. त्याने धेनुकासुराला गोकुळात पाठविले. त्याने ताडववनात येऊन बैलाचे रूप घेतले. श्रीकृष्णाने त्याला पाचारण केले. धेनुकासुराने बैलाच्या रूपात कृष्णावर उडी मारली. त्याची झुंज लागली. त्या बैलाची शिंगे महाप्रचंड पर्वतासारखी होती. कृष्णाने त्याची ती शिंगे धरली आणि त्या बैलाला धरणीवर आपटला. धेनुकासूर गतप्राण झाला. धेनुकासूर गेला हे वृत्तांत कंसाला कळले. मग केशी नावाच्या महाबलाढ्य दैत्याने घोड्याचे रूप घेतले आणि गवळीवाड्याकडे आला. त्याने आपले खूर जमिनीवर नुसते घासले तरी त्या आवाजाने संपूर्ण पृथ्वी दणाणून गेली. गोकुळातले गोप घाबरले. पर्वतासारखा तो धिप्पाड अश्व गोकुळाभोवती फुरफुरत फेऱ्या घालू लागला. गरुडाने सर्पावर झडप घातली तशी कृष्णाने त्याच्या अंगावर झडप घातली आणि धेनुकासुराची मुंडी पिरगळून टाकली. त्याच्या मुखात आपला हात घातला आणि पोटापर्यंत तो घालून हात फिरवला. तेव्हा धेनुकासुराच्या पोटातून रक्त बाहेर पडू लागले आणि तो दैत्य गतप्राण झाला. ही बातमी कंसाला समजली. त्याने प्रलंबासुराला गोकुळात पाठविले. त्याने बैलाचे रूप घेऊन कृष्णाच्या गायीमध्ये मिसळून गेला. प्रलंबासुराबरोबर शंख आणि चूड नावाचे 2 राक्षस होते. त्या 2 राक्षसांनी गायीचे रूप घेतले.
प्रलंबासुराला कृष्णाने त्याची शिंगे हातात धरून धरणीवर आपटून ठार मारले, तर त्या 2 गायीच्या रूपात आलेल्या दैत्यांना कृष्णाने मारले. एक दिवस नंद यमुनेवर स्नानासाठी गेला होता. तो यमुनेत शिरला तर वरुणाने नंदाचे संध्याविधी चालू असताना नंदाला पाण्यात ओढून नेले. त्याने नंदाला पाताळात नेले. संध्याकाळ झाली तरी नंद परत आला नाही. यशोदेला काळजी वाटू लागली. तोपर्यंत गोकुळात बातमी पसरली की नंद यमुनेत बुडाला. यशोदा ही बातमी ऐकून मूर्छित पडली. तेवढ्यात कृष्ण यशोदेजवळ आला आणि म्हणाला, माते, शोक करू नकोस. शोक न करावा तत्वदा, एची शनी आणि न पिता. कृतांतासी शिक्षा लाविना आता, करणी करिता विपरीत. कृष्णाने यमुनेत उडी मारली. नंदाचा शोध घेत घेत तो पाताळात गेला. वरुणाच्या दूतांनी वरुणाला सांगितले की श्रीकृष्ण तुमच्यावर भयंकर कोपला आहे. तेव्हा वरुण घाबरला आणि धावत धावत येऊन कृष्णाला लोटांगण घातले. म्हणाला की गोपाळ कृष्णा, माझी चूक झाली, मला क्षमा कर. मला फक्त तुझे दर्शन पाहिजे होते. मग कृष्णाने नंदाला परत आणले. सगळे गोकुळ नंदाला सुखरूप बघून आनंदाने अक्षरशः नाचायला लागले. एकदा नंद देवीच्या यात्रेला गेला होता. सगळे गोकुळ तिकडे गेले होते. सर्व गवळणी आणि यशोदा सुद्धा दूध, दही, लोणी, तूप घेऊन निघाली होती. कृष्ण सुद्धा त्यांच्याबरोबर होता. वृक्षांनी बहरलेल्या त्या वनात रात्रीच्या वेळी सर्वांनी मुक्काम केला. सर्वजण शांतपणे पहुडले होते. इतक्यात महाअजरस अजगर तिथे आला आणि त्याने नंदाला गळ्यापर्यंत गिळले. नंद ओरडू लागला. सर्व गोप धावले. त्यांनी नंदाला खेचण्याचा प्रयत्न केला, परंतु अजगराची पकड विलक्षण होती. नंद म्हणू लागला की कृष्ण मुख पाहू दे. कृष्ण धावत धावत तिथे गेला. तेव्हा नंद देखिला कैवल्यदानी, म्हणे सोडवी या काळा पासोनी. हरिपदघाते हानी ते शनी, परीन सोडेची सर्प तो. मग उभाची सर्प चिरिला, पिता तात्काळ सोडविला. कृपा कटाक्षे अवलोकिला, शुद्ध जाहला सर्वांगे. श्रीकृष्णाने त्या सर्पाला उभा चिरला आणि आपल्या पिताची तात्काळ सुटका केली. सर्पाला चिरल्यावर त्या सर्पातून एक दिव्य पुरुष बाहेर आला व म्हणाला, भगवन, मी सुदर्शन विद्याधर. मी विषांत झालो होतो. एकदा काही ऋषी येत होते. मी त्यांना नमस्कार केला नाही. माझ्या मुखाने कारण नसताना त्यांची निंदा केली. म्हणून त्या ऋषींनी मला शाप दिला की मी अजगर होईन. मला माझी चूक कळली. मी उशाप मागितला. तेव्हा ते म्हणाले की शक्तिवनात जेव्हा श्रीकृष्ण येईल तत्क्षणीच त्यांच्या चरणस्पर्शाने तू मुक्त होशील. सुदर्शन विद्याधराने श्रीकृष्णाचे चरण धरले, त्याला वंदन केले आणि तो पुन्हा निघून गेला. कंसाने गोकुळावर खूप दैत्य पाठविले. कृष्णाने सर्वांचा निष्पात केला. एकदा नारद मुनी कंसाच्या दरबारात आले आणि त्याने कंसाला सांगितले की वसुदेवाने रोहिणी आणि दोन्ही मुलांना गोकुळात लपवले. ते बलवान झाले. तुझ्या सर्व दैत्यांचा कृष्ण आणि बलरामाने संहार केला. हे ऐकता कंसाने रागाने डोळे फिरवले आणि म्हणाला की मी आता वसुदेव देवकीला ठार मारतो. तेव्हा नारद मुनी म्हणाले, त्यांना तू ठार मारलेस तर कंसा तुझी अपकीर्ती होईल. त्यापेक्षा तू रामकृष्णांना शोधून ठार मारणा. कंस आता सुडाने पेटला. तो म्हणाला, सर्व यादववासियांना पकडा, उग्रसेनला पकडा, सर्व यज्ञ मोडून टाका, ऋषी मुनींना पकडा. इकडे नारद मुनी गोकुळात आले आणि म्हणाले की श्रीकृष्णा, कंसाने प्रचंड अत्याचार सुरू केले आहेत. तू त्याला ठार कर. कंसाने कृष्णाला त्रास द्यायला प्रचंड प्रमाणात सुरुवात केली. अनेक राक्षस पाठविले. नंद वृंदावनात राहायला गेला. एकदा कृष्ण गोवर्धन पर्वतावर गोपांसह गेला होता. तेव्हा गोवर्धन पर्वताभोवती कंसदूतांनी आग लावली. ती आग श्रीकृष्ण प्यायला आणि सर्वांचे रक्षण केले.